नमस्कार मित्रांनो, शैक्षणिक वर्ष 2025-26 हे नुकतेच संपलेले असून 26-27 या वर्षात सुरुवात होणार आहे. तर त्यासाठी युडास प्लसवरती आपले जे काही विद्यार्थी आहेत की त्या विद्यार्थ्यांना 25-26 या शैक्षणिक वर्षातून 26-27 या शैक्षणिक वर्षामध्ये प्रमोट कसे करायचे याच्या संदर्भात सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो आपल्या कम्प्युटरमधील कोणत्याही एक स्वरूपाचे ब्राउझर ओपन करा. त्याच्या ॲड्रेस बारवरती युडास प्लस स्टुडंट असे नाव टाका. या ठिकाणी युडास प्लस ही सुरुवातीची टॅब येईल. त्या टॅबवरती क्लिक करा. यामध्ये लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल्स ही टॅब दिसेल, त्या टॅबवरती क्लिक करा. त्यामध्ये महाराष्ट्र सिलेक्ट करा. गोवरती जावा. त्यामध्ये बघा स्टुडंट मॉड्यूल आहे, या टॅबवरती क्लिक करा. या ठिकाणी आपल्या शाळेचा युडास कोड आणि पासवर्ड टाका आणि कप्स्का टाकून लॉग इन करा आणि साइन इन करा. साइन इन केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा 2025-26 स्नॅपशॉट आणि करंट अकॅडमिक इयर्स 2026-27 ही टॅब दिसेल. या टॅबवरती क्लिक करा. या टॅबवरती क्लिक केल्याच्या नंतर बघा मित्रांनो, या ठिकाणी असा पॉपअप बॉक्स क्लोज करा. क्लोज केल्याच्या नंतर या ठिकाणी पुन्हा एक पॉपअप बॉक्स होईल, त्याला पण क्लोज करा. त्याला क्लोज केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा स्टुडंट डॅशबोर्ड, स्कूल डिटेल्स, स्टुडंट रिलीज रिक्वेस्ट मॅनेजमेंट, लिस्ट ऑफ स्टुडंट, अपर मॉड्यूल्स, अपर MBU मॉड्यूल्स, अपर कॅप्चर स्टेटस, क्लास सेक्शन आणि या ठिकाणी स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन ही टॅब आहे, त्या टॅबवरती क्लिक करा. त्यामध्ये प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी आहे, प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटीवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी प्रोग्रेशन मॉड्यूल या ठिकाणी ही टॅब येईल. या टॅबमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक एक जे आपल्या शाळेमध्ये जेवढे काही वर्ग आहेत त्या वर्ग या ठिकाणी दिसून येतील. माझ्या शाळेमध्ये 8 वर्ग आहेत, तर 8 वर्ग दिसून आलेले आहेत. त्यापैकी पहिला वर्ग मी या ठिकाणी सिलेक्ट करत आहे. त्याचं सेक्शन या ठिकाणी ABC जे काय ते सिलेक्ट करा. या ठिकाणी एकच सेक्शन माझ्या शाळेमध्ये असल्यामुळं ते माझ्या शाळेमध्ये पहिल्या वर्गासाठी एकच शिक्षण असल्यामुळे ते ए आलेले आहे. जर दुसरं दोन दोन किंवा 3 शिक्षण असतील तर त्यांचे ABC असे किंवा आपण 1, 2, 3 असे जे नंबर दिले ते येतील. त्यामध्ये गो वरती जावा. जो गो वरती गेल्याच्यानंतर या ठिकाणी बघा जे काही विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी दिसून येतील. आता मला काय करायचं आहे, हा जो विद्यार्थी आहे की नाही 1 नंबरचा विद्यार्थी, याचा विद्यार्थ्याचं आता प्रोग्रेशन करायचं आहे. या विद्यार्थ्याचं प्रोग्रेशन करण्यासाठी प्रोग्रेशन स्टेटसमध्ये काय करणार आहे, प्रोमोटेड बाय एक्झामिनेशन, हा विद्यार्थी परीक्षा देऊन पास झालेला आहे. त्याचं पर्सेंटेज या ठिकाणी मी टाकणार आहे. याचं पर्सेंटेज या ठिकाणी बघा 87% याला मार्क भेटलेले. त्याचे कार्यदिन होते की नाही, एकूण कार्यदिन गेल्या वर्षी जे होते की नाही 232 त्याचे कार्यदिन होते. म्हणजे जेवढे कार्यदिन होते त्यापैकी 232 दिवस तो विद्यार्थी हजर होता. आणि स्कूलिंग स्टेटस काय, तर तो विद्यार्थी याच्यामध्ये जर हा विद्यार्थी गेल्या वर्षी या शाळेमध्ये होता, तो विद्यार्थी जर शाळा सोडून गेला जर असेल, दुसऱ्या शाळेमध्ये टीसी घेऊन गेला असेल तर लेफ्ट स्कूल विथ टीसी करा. नाहीतर मग तो विद्यार्थी त्याच शाळेमध्ये असेल तर स्टडिंग सेम स्कूल असे करून या ठिकाणी सेक्शन ए सिलेक्ट करा. जे शिक्षण आहे ते सेक्शन सिलेक्ट करा. अपडेट करा. अपडेट केल्याच्या नंतर बघा स्टुडंट डिटेल्स हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली. आता याचं काय येईल बघा, या ठिकाणी प्रोग्रेशन स्टेटसमध्ये काय येईल, डन येईल. त्यानंतर दुसरा एक विद्यार्थी आपण सिलेक्ट करूया. याही विद्यार्थ्याचं आपण त्याच पद्धतीने करूया. याही विद्यार्थ्याचं प्रोमोटेड बाय एक्झामिनेशन केलेले आहे. त्याचे पर्सेंटेज या ठिकाणी बघा 78% पर्सेंटेज आहे. त्याचे कार्यदिन बघा 221 कार्यदिन आहेत. आणि स्कूलिंग स्टेटस काय त्याचं बघा सेम इन स्कूल. आणि पुन्हा या ठिकाणी बघा सेक्शन ए सिलेक्ट करूया आणि अपडेटवरती जात आहे. अपडेटवरती गेल्याच्या नंतर बघा स्टुडंट डिटेल्स हॅज बीन अपडेटेड सक्सेसफुली. या पद्धतीने मित्रांनो या वर्गातील सर्व विद्यार्थी अपडेट करा. हे सर्व विद्यार्थी अपडेट केल्याच्या नंतर पुन्हा या ठिकाणी पुन्हा तुम्ही दुसरा वर्ग सिलेक्ट करा. दुसऱ्या वर्गातील शिक्षण सिलेक्ट करा आणि गोवरती जावा. गोवर जाऊन पुन्हा त्या वर्गातील विद्यार्थ्याचं मी ज्याप्रमाणे आता सांगितलं की नाही त्याप्रमाणे त्या विद्यार्थ्यांचं त्या वर्गातील विद्यार्थ्यांचं आपल्याला प्रमोशन करायचं आहे. या पद्धतीने आपण आपल्या शहरातील 100% विद्यार्थ्यांचं प्रमोशन लवकर कराल अशी अपेक्षा आहे. यामध्ये कोणत्याही स्वरूपाची अडचण असेल, शंका असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट देऊन नक्कीच कळवू शकता. धन्यवाद.